बहाणे आता करता येणार नाही आणि गप्पांचे डोंगर शेळके गुरुजी स्पेशली तुमच्यासाठी आता रंगणार नाही. पगाराची उत्सुकता आता पेन्शनमध्ये मिळणार नाही. मन कितीही पडलं तरी झिजलेले गुडघे मात्र आता शाळेकडे वळणार नाही. अवघं आयुष्य शाळेचे 650 स्क्वेअर फूट मध्ये मावणार नाही आणि चुकल्यासारखं वाटेल, पण काय चुकलं तेच कळणार नाही. ढकलेले गुडघे मात्र आता शाळेकडे वळणार नाही. पुढच्या भावी आयुष्याला आईला खूप शुभेच्छा तर आहेतच. बाबांबरोबर ओंकार, मी, ऐश्वर्या असेल, मिहीर सगळं कुटुंब तुझ्यासोबत आहे. आणि मला असं नेहमी वाटतं माझ्यासोबत आई जेव्हा माझ्या शाळेत सुद्धा येते तेव्हा मला हा प्रश्न विचारला, ही तुझी मोठी बहीण का? तेव्हा मला पहिल्यांदा राग यायचा खरं तर. म्हणून मी आईला सांगायची, आई तू ड्रेस घालून माझ्या शाळेत कधीच यायचं नाहीस. सगळ्या जणांनी मला असं विचारल्यावर मला वाटतं मीच खूप मोठी झाल्यासारखं वाटते. पण नाही, आईचं मी जी इथे उभी आहे, जी शांतपणे बोलले, कविता सादर केली माझी स्वतःची, ती माझ्या आईमुळे. आणि जे काही व्यक्तिमत्व घडलं आणि घडतंय तेही आईमुळे. शाळेतल्या मुलांना जरी ती शिकवू शकणार नसली तरी अजूनही खूप गोष्टी आहेत की ज्या आईकडून शिकायच्या बाकी राहिल्या. त्या आता उरलेल्या पुढच्या आयुष्यात गोखले सरांनी सांगितलं त्याप्रमाणे 101व्या वाढदिवसापर्यंत आणि त्याच्यानंतर सुद्धा शिकण्याची इच्छा मात्र आहे. धन्यवाद.